अरे 5 वाजले तरी ऊन लागत आहे. पाऊस आहे काय व्हाय ना काय ना बघ. आज 8-9 जून तारीख वाटतं ना. दादा लय आंब्याखाली येऊन बसले मस्त. राम राम. राम 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 जावे. काय झालं ऊनच लय लागू राहिलं घरात इतका गरम होऊ राहिलं ना हवाच नाही लागत. मग तुम्हाला ते गरमीने तब्येत बिघडली होती का? हा हा म्हणून म्हणते चला बाई भेटून तर येऊ. हा ना, उष्णता लागली वाटतं. हा. पहा ना 5 वाजे तरी किती ऊन लागत आहे. ऊन लई आहे. आणि पाऊसही व्हाय ना हो. आमच्याकडे असंच आहे. हा ना एक आमच्याकडे पाऊस असंच. पडला त्याच्यानंतर पाऊसच नाही. लय मग अवघड. आता बरं वाटत का नाही? हा नाही आता बरं वाटतं बरं वाटतं. त्या दिवशी फोन केला तर लयच आवाज जाम होता. हा आवाज जामच झालता. तब्येतच बिघडली होती मग इंजेक्शन दवाखान्यात घ्यायचं नाही एखादं. 2 दिवस ॲडमिट होतो दवाखान्यात. पाहिलं ना म्हणजे ऍडमिट होते आपल्याला सांगितलं सुद्धा नाही. हा? कसं राहते धावपळ करायची इकडे तिकडे म्हटलं फोन करायचे तर काय त्याने सुटून आले मला कॉल केला म्हणे मी ऍडमिट होतो. हा मला पहिले सांगायचं आम्ही आलो असतो 2 दिवस माझं राहिलो नेमकं असतो. तेवढा 2 दिवसात फोन नाही झाला. हा मला कळायला मार्ग नाही ना तेव्हा. काय नाही काय नाही. हा? कमी जास्त झालं लगेच कळेल मी तुम्हाला बरं. अहो, कमी जास्त झालं तुम्ही काय कळवशाल? फोन करेल ना. तुम्ही जिवंत राहाल का? तुम्ही मग राहिले पाहिजे कळवायला. अहो जास्त दुखायला लागलं लगेच फोन करेल हा, असं म्हणा. म्हणायचं, दुखायला लागल्यावर. म्हणे कमी जास्त झालं फोन करेल. काय दादा पोरं बिरं बरं आहे ना. बरे सगळे त्यांनी म्हटलं चला उभे उभे तू शाजू घालता का भेटायला? नाही त्याचाही कोण फोन नाही काही नाही. कोण तर त्यांना मोठा कळव पाहुणा बरोबर. मोठा पाहुणा. मग आता नीट बोलावा. काय नीट बोलायचं त्याच्याशी? अहो पण मग कशाला पण लय गॅमेट त्याला लय गॅमेट. ग बसा. म्हणजे तुमचे वाद झालेच का चालूच आहे नाही का? आमचं मिटणार नाही आमचं आलं. हो मिटून घ्यायचं काय बसते मला जाऊ. जाऊ द्या त्यांचं काय मिठाला म्हणजे काय भांडण नाहीये पण ते चालूच राहतं. जाऊ द्या मुर्गा. तुम्ही मला बरं आहे ना. तो अशी बोलत तरी पाहुणा माझी तो अशी- तिची चांगलं बोलतो तिची लय गोड गोड बोलतो. आहे ना. हा पण मी आलो का तिची नुसती तळपायची आगच उठते. अच्छा हा ना फार मस्त का जाते. सारखंच आहे. हा? नाण्याच्या बाजू काही बरं मी एकच काय नाही, दोन आता तुम्ही बाजू. आले तर मग आंबरस करू मग आता त्याच्यावर थांबा. बर 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 चालेल काही नाही थांबायचं काही नाही. चालेल. हे बा मामा रस्त्याचं बी काही नाही आहे. पण काय माहिती तुम्ही व्यवस्थित आहे ना आम्हाला तेच आनंद आहे. अहो जाऊ द्या आता त्यांना करून खाऊ घालू आपण. हा. आजच्या दिवस राहू. आता एक करा मस्त पाहुणे तुम्ही जा गावामध्ये ना आंबे घेऊन या. हा का 5 किलो बरं, आंबे चालेल. आणा. चालेल बाई चालेल. तू डाळ घाल हा हा तिला करते ना मी. जायचं आपल्या किचनमध्ये सगळं तिलाच पाहिजे मटेरियल. हा ते आहे ना मी माझ्या हाताने मागते. चायले मी तर म्हणतो आंब्यापेक्षा काही तिखट खाल्ला असता आपण. हो आता पुढं दोंडाचा महिना आहे ना हो हा ना त्याच्यात आपण खाते नाही ना मग दोंडा. ठीक आहे खायचं पण मग आता म्हटले ना ते तोंडाने पुरण खाऊ घालायचं. तसं काय आहे तुम्हाला काय त्याचं पा मा काय मत नाही, नाही. नाही जाऊ दे ते खात राहत नाही, आम्ही जेवायची इच्छा झाली चला मटण खायची तर मटण आणायला लावू जाऊ दे. नाही हो नाही नाही नाही. पुरण कर उद्या जाऊ जा तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक काम करा जावा तुम्ही म्हणशाल तसं. तुम्ही आंबे घेऊन यावा. जा गाडीवर 5 किलो आणा. 5 किलो आंबे आणा केशर आणा. बर बर हा. चालेल येतो मग मी घेऊन येतो. बर बर हा. हा 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 केसर आणू का? हा केशर आणा. तुमच्याकडे काय भाव देते? आता आमच्या काय आता 100-150 रुपये चालू आहे. हा का अरे मग आपल्याकडे स्वस्त आहे. तर आमच्या काय झाले स्वतः आता मी आता एवढं आपल्याला माहित असत आपणच घेऊन आपल्याकडे 70-80 खायला देते. नाही पण आता मी आणलं. एवढ्यात गावात नाही गेलो ना. नाही का हा तुमची तब्येत बरी तब्येत- नारळ पाणी सुद्धा घेतलं नाही सासऱ्याला तुम्ही जरा. येतो ना घेऊन मी नारळ नाही रे काय ना काय जाऊ नाही जाऊ का त्याने सर्दी होती आहे की पित्त होतंय. बर बर या मग तुम्ही. चाल येतो मग. बरं मी काय म्हणतो काय? आता तू आली मग आता ती एक आहे तिला बोलावं लागेल फोन करून. एक काम करा त्यांचं काही लांब नाही बोलून घ्या. हा ना स्वयंपाक आले का आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करू. मग घ्या ते बोलून त्यांना हा ना तेच ना. उरकून जाईल त्यांचं बी आणि परत म्हणायला नको बाई हा. आम्हाला केलं ना आम्हाला नाही केलं. मग एक काम करते मी तयारी लागत आहे तुम्ही स्वयंपाक करून घ्या. मला कोणते लय मी दोन स्वयंपाकाला लागत आहे तुम्ही फोन करून घ्या मग. नाही मला कोणते लय जावई 2 तर जावई गोळ्या मळ्यानं करते खाते हा जाऊ दे बरं आहे की नाही? त्यांचं काय आहे? करू फोन करू एक लक्ष द्या फोन करीत या का फोनच करावं लागेल. बरं करून द्या. एक काम करा सांगून द्या तुमच्या पद्धतीने मी लागू का मग हा स्वयंपाकाला. लागतो. हा हा स्वयंपाकाला म्हणजे मी तयारी करते ती आली का आम्ही दोघी मिळून करू. बरं बरं कर. अजून मग संध्याकाळ व्हायला वेळ आहे. पाहुणे जाय फोन व्यस्त आहे पाहुणे लय बिजी राहत. हॅलो हॅलो बोला ना मामा. काय चालले जावई? काय नाही उसाला पाणी लावलं. उसाला पाणी लावले का? हा बरं उसाला पाणी राहू द्या. हा दोघं नवरा बायको या. का लाव अहो मला भेटून जा मी आजारी झालतो. हा का मग आम्ही येऊ आमचं काय नाही पण ते आलतं काय ते नाही रे ते काच येत्या. ते जागीरदार आलतं का? नाही नाही त्याला काच जमत यायला. हा ते मोठे लोक आहे ना हा मग नावाला मोठे. जाऊ असं काय करायचं या त्याच्या घरी ते मला दोन्ही सारखे काय करायचे तुम्ही या. बरं बरं येतो. बाजू तुमच्याकडे तुम्ही काय बसायचे
हा? येतो ना हा, या मा कमळीला आणा बरं का हो. बरं बरं नाही तर एकटं झालो असतो ना नाही नाही या दोघं या हा बरं ते कंपनीला रात्रीला ते जाते जुलाब हा ती येते का नाही काय माहिती अहो त्याला मग दवाखान्यात नव्हतं नेलं का नेलतं ना नाही तर मग इकडे आणा इकडे दवाखान्यात नेऊ नाही नेलतं रात्री दवाखान्यात नेलं ना हा का हा बरं या मग लवकर ठेवा मग हो वाट बघतो हा हा येऊ राहिला पाहुणा बरं झालं पाहुणा ना चांगला आहे विचार शब्दाच्या पुढं नाही आपल्या कंबळे हो. तुझ्या बापाचा फोन आला होता हा? तुझ्या बापाचा फोन आला होता आजारी आलता वाटतं मध्ये म्हणते हो आबाची तब्येत खराब होती ना मधी काय बोलले पण मग नाही भेटायला या आणि येताना कंबळीला घेऊन या म्हणा खरंच ना हो गेलो असतो आपण एकदा भेटायला बेबी हा? पण नको बाई, जाऊ द्या तिकडे का बरं काय उठलं की तिथे गेलं की नुसते किरकिरी किरकिरी अरे किरकिर काय किरकिरी घालत राहता ते तुम्ही अरे ते लखपती नाही येणार तिथे मी मागच्या टायमाला लय केली माहिती ना आम्हाला हां मागच्या टायमाला मग केली तू काल येईन तिथे जाऊ आपण येऊ भेटून चालू हां परत तुम्ही वादगीत घालसाल बाई तिथं कारण की अरे वाद घालायचं काय कोण संबंध? हातचं नाही मी काय तुम्ही नेता प्रेमानं तिथे गेलं रिकाम वाद घालत राहता बाय वाद घालायचा काय संमत आहे हां. समजा ते जर नाही आले आपल्याला काय वाद घालायचं काय पण तो जर आला मग माहीत पाहिजे मस्कात जाते मग समजा आलगप्ते आले गेले ते तर कांचे नाही ते म्हणे ते मग नुसता राडा नाही ते म्हणे ते नाही येईल म्हणा येते मग मी उपाशी तापाशी तिकडून त्याला आणि तुम्ही आणता मला मारत जोडत त्याला फोनच करेल नाही तिने अरे तुला जायचं जाय तो बाप नाही तसं जाऊ नको मला काही गेलं नाही मला फक्त एवढंच म्हणायचंय तुम्ही जसं प्रेमाने घेऊन जाता ना मग तसं टिकून घेऊन मी येता काय ना होतो तो बाप आहे तुला काय करायचं ठरव तू चाल म्हणली तर चाल नाही म्हणली तर राहिलो मला केवढं हाऊस नाही त्याला उलट तुझ्या बापाचं नाव काढतो तो तक्त करायला नाही तर मला तुझ्या बाप आहे तक्त करायला पडेल मला पण हे असं वाटतं पण माहितीये का तुमच्यात हे वादामुळे ना मी मागं पुढं मन करतं मग. तुला दुसरं काहीच जायचं भेटायचं जाय नाही नको जाऊ नको माडो खाऊ तो मग वरून माझं सांगितलं का नाही सांगितलं सांगायचं काम माझं होतं ऐकायचं काम तू ऐकलं तर ऐक नाही तर नसं ऐकायचं नको ऐकू काय करते लवकर नाही मला उचला मोठं चालू करायचं नाही. तुम्ही वाद करसाल का तिथं वाद काय विषय आलं तुझे चला मग जाऊ चाल बरं टाकते असंच? मग काय आता असं का मग काय काय घेते का एखादी आगी गाडी घेते त्याला अहो त्याला काही खाय प्यायला नेलं असतं आजारी येते पाव चाल रस्त्याने घेसाल का घेऊ रस्त्यानं चाल मला माहिती आहे तुम्ही 1 रुपया कधी मोडणार नाहीये हा. नेसाल ना आणसाल तफच घे सडके पडके आंबे दोन चाल त्याला हे काजल दर आंबे तुझ्या एवढं सांगितलं होतं ना काय भाव होते हां भेटले त्याला म्हणलं बाबा आमच्याकडे 80 रुपये नाही हवं करत आणला 95 रुपये बाई तुला माहिती ना मी गेलो मी बाबा का कमी करतो मामा त्याशिवाय राहत नाही मग आपल्याकडे 80 तर मी 80नीच घेतले असते 95 काल दिले असते किती पैसे झाले 95चं काय 9 5 45 झाले ते आणि या वर्षी 5 5 25 झाले पावणे 500 रुपये. हा पावणे 500 500 रुपये रुपये घेऊन टाका मग आपण कशाला मग ते ओ दादा राव जाऊ द्या ना, मग द्या. काय झालं काय एवढं 500 रुपये मग तुम्ही जावायला त्यासाठी हिशोब विचारत होते का? तुमच्यासाठी कसं नाही, कसं आहे, जावायचं खाणं बरोबर तुम्ही माघारी आले अहो. नाही बोलावले तुम्हाला नाही नाही काय नाही काय मी काय म्हणते जावायने खर्च केले सासऱ्यासाठी तर काय फरक पडतो एखाद्या उलट आता तुमचा आमच्यावर अधिकार आहे आता या दोघी बहिणीचे हा तुम्हाला काय पोरसोर नाही आहे उद्या पुढं चालू ते तुमच्या पाठी मग आमचंच होणार आहे ना होणार. तुम्ही हक्कानं मागून घ्या आमच्याकडून मग चालेल काय प्रॉब्लेम हा अजिबात 1 रुपया वापस द्यायचं नाही आम्ही खर्च केला भाई बिल तू स्वयंपाकाला हा काम करू एक रात्री ना लाईट राहत नाही पण का हा का मामा आंबे लय महाग झाले आपले 5 किलो ती घ्यायला हा? लय आंबे झाले उद्या काय पोरा सोरायला घेऊन जा उरले बरं 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 घरी खातील पोर अहो त्यांना आवडत आहे, त्यांना ठेवू काही काही मला अर्धा किलो राहू द्या. बरं 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 चला हा हा मग राहू दे मग काही नाही मग काही नाही अहो, तुम्ही म्हणले असते मग 10 किलो आणले असते मी नाही एवढं काय ते. हा मग काय जाय तू बनव रशी तुझ्या हाताने बनव बरं भारी आता मीच बनवते ना मस्त आता चूल पेटवली का कांदे भाजायला टाकले हा का मग म्हणजे अजून तू डाळ शिजली का तुझी मग इकडे डाळ लावली ना वरती चुलीवर डाळ आहे आणि खाली कांदे टाकले चालेल चालेल आवर लवकर जरा काय कर दिवस बाई, बुडाल नाही तर गॅस मग चालू आहे एकीकडे आज आपलं जायचं बरं घरी हा आवर लवकर काय म्हणतं मामा बाकी माझं काय हं? तुम्ही ना जरा तब्येतीची काळजी घेत जा बा हा घेतोय ना मग हा नाही तर मग काय आहे? हं? नाही घेतोय बरं इकडे काय तुम्हाला कोण नाही मागं पुढं तुम्हाला म्हणलं ती बाई ठेवा तुम्ही बी तिला नाही नातू नातू म्हणलं करता होतं मी तिला हं. तिला म्हणलं इकडंच राय हं. पगार घे तुला हं.
ती बरं नाही ना असं. नाही पगार तर आपण सगळं पगार ठरला होता, सगळं झालं होतं. राहत येणार नाही म्हणा असं तसं. हा का तिच्या नवऱ्यानं नाही, हरकत केली का? नवरा तिचा आहे ना बाहेर राहते हां सर्विसला येतो. जा तर तिला म्हणलं तू राय बाई इकडं. हां तुला पगार द्यायचा आहे, तुला काय फुकट काम करायचं? तर ती नाहीच ऐका सुटली. तेच ना मग. या राम राम. कशी झाले आता झाले का? ये कमळे. बरं आहे का बाबा? हा बरं आहे, बरं आहे. बरी का तू? हा मी मस्त आहे. तुम्ही कधी आला दाजी? मी येईल सकाळपासून येईल. हा का? काय कुठे आहे ना मध्ये येईल. फार तब्येत जाम केली का कमळे? जाम झाली? काय तुला ना खाटकाच्या दारात बांधील बरं का, खाटकाच्या दारात बांधील तिला. हा. मग त्याच्यामुळे तुझी तब्येत उतरली. बरं जाय. पण जाऊ दे, बाहेर दिसू राहील बरं का. बाहेर दिसते का? हा काय दिसायला. काय करते घरात होईल? हा तुला वय काय करू लाग? का तिला मदत कर वय. हा, वय. मी खाटे आई, काय बरी आहे का तू? काय तर लखपती बरं झालं. अहो मामाच कोणला नका बोली जाऊ तुम्ही. हा? काय कोणला काय बोलते रे कमट्राने. अहो मग माझा मला मोठा जाऊ ये माई पोर काय लायकी का त्यांची वाली. का हो मामा मामा हा. ये तुम्हाला माहिती होतं हे लोक आहे ना बुकाड लोक मला काल बोलवलं ए, हो, तुम- दाजी आम्हाला भूक काही ना लागते. फोन नाही करेल ती आता आली तुमच्या पुढे. बर का काजल त्यांची लायकी जशी तशी बोला देते बर का, त्यांच्यासारखे सगळे वाटते त्यांना. मी काय आता तो तुम्ही काय तिकडे तोंड करून बसले? नाही मला तोंड नाही पाहायचं तर. ज्याच्या त्याने ज्याच्या इज्जतीत राहायचं हे बघा तुम्ही ना सासरवाडीला आले. खिशात भांडणं बिंडणं काय करू खिशात नका. नाही आणा बाजूला मामा तुम्ही मला बोलायचं असतं मी निघून गेलो असतो ना. आता मला काय माहिती ते येणार हा? आहे, ते पाहून येणार आहे, मला काय माहिती. त्यांना वास लागला असेल लगेच. त्यांना काय सारखे फोन चालू राहत्या. ये ना मामा ये दुसऱ्याचे जीव जागेल इकडं खायला भेटे का तिकडे खायला अहो, पण भेटे तुमचे भांडणं काय असेल तिकडं इकडं माझ्या बापाच्या दारात आले तर तुम्ही मामा यांना असं वाटतं कुत्र्याला घाल का मला घाल अशी गंमत यांची वाली. हा हो दाजी मागून पाहून मुके राहा बरं. लिगन त्याचे शब्दान शब्द वाढत बघा राहता. कमळे तेवढंच एक दिवस लिखत होता त्यांचा ते एक दिवस काढत आहेत हो आम्ही काय दिवस काढायला आलो का काय ए, बोला ते? तो नाव नाही घेतलं भेटायला आले ते मला. पण म्हटलं दोंडाचा महिना चालू आहे, म्हटलं आणा आंबे. पण बर का मामा जिची लायकी नाही ना ते नाही आपल्या पंक्तीला बसून नाही मला हे म्हणायचं. हा मी काय तो लागत आजारी माणसाला भेटा याला ना काहीतरी हातात द्यायला काय? लागत आंबा लागेल. हे काय ग? फिरवा बरं थोडासा लायकी दाखवली ना त्या माणसानं. पहा बरं पहा बरं. हे काल आणलं तो कावळे खायला पण चवलंय त्याला पण मला आणलं का तो? हा? मला पाहिली लायकी पाहिली काय त्यांची. करते तुम्ही? मग असं का पाहुणे जावई. अहो काहीतरी माय बापाची इज्जत ठेवायची ना. काय कमी पडलं का ते 5 किलो आंबे आणले माय नावर म्हणलं कसं माहितीये का या असे फुकट काव येतात ना त्यांना त्याचा रस करावा मामा तुम्हाला फरक कळला का नाही कळला? कळला ना तुम्हाला, जाणवलं ना फरक. मग काय हा कळली तुम्हाला लायकी कळली ना शेवटी. मामा माय किती खास मावाला काहीच होऊ शकत नाही त्यांची काय आहे? काहीच होणार तुमचं नाही काय रे पिवळं नेमकं? जा जाऊ ना. हा, साडू साडू तोंड नाही पाहिजे आपलं हे. काय तुम्ही? कावळ्याच्या सरपण डोर भरते नाही काय झालं काय तुमचं? हा. या असे कावळा लखपती ना शापन काय स्वतःच कावळा आहे काय, कावळा शापन मारणार आहे. बघा डोम कावळा आहे, डोम कावळा. ये मावर किती जळले ना पती ते मला देवाने नाही जाळा पाहिजे मी ते आज आहे ना आज ठाकून ठोकून अहो, स्वतःच करपून जायला तो काय जाळणार आहे अजून, त्याच्यावर काय कोण जाळणार आहे. अहो तुम्ही शांत बसा ना अहो, आता. झालंय काय तुम्ही शांत बसा ना. हे? तुम्ही तुम्ही मला भेटायला तुम्ही आले? मला नालायकायच्या पंक्तीला बसून राहिले, नालायकायच्या पंक्तीला. तुम्ही भांडायला आले का मला भेटायला आले? हे काय माहितीये का मूर्खाच्या पंक्तीला मला जेवायला ना माझी लायकी नाही बरोबर बोला, तो लायकी नाहीची त्या माणसाची. माझ्या गावात माणसासोबत मला बसायचं. किंमत आहे यांना कुत्र्या बद्दल गावात कोण विचारते नाही मामा पण ते ना तुमच्या दोघांमुळे आमचे मरण होता बरं का. यांची आवाज अशी आहे ना, एखादा कुत्रा जर हाडूक घेऊन चालला आणि ते पडलं तर त्याचा रसा करून पेणार माणसं हे म्हणजे उकळून. तुम्ही त्याच्या बायकोशी बोलत या आणि तुम्ही त्याच्या बायकोशी बोलत या. हा ती चांगली आहे बिचारी. तुम्ही दोघं शेतीचा आकडा. हा ती अहो, चांगली. मामा इतके हलकट काय काय लोक जेवण हाडकं खाली फेकले तिने ना फडक्यात बांधून आणलं तर काय सांगायचं म्हणजे एवढं नालायक आहे. ही त्यांची गोष्ट सांगू राहिले बर का. हा नाव यांनी लिहिलं ते आहे कारण होतं ना, ते नाही, कारण होतं का मागस कारणाचं मटण आणलं माव बघा. सासऱ्या शिड तेव्हा त्यांनी हाडके बांधून नेले मी होते. फेकेल हाडकं ना तिने गोळा केले मीठ मारचा टाकून हा. परत संध्याकाळी रसा फुरकू फुरकू पेले काय पाय पाय आम्ही तिथे तुमचे भांडण पाय लायकी पाय कोणाची लायकी? त्यांची लायकी पाय. माझ्या बापाच्या दारात अरे आले काय ते. तो नवरा काय बोलतोय? चाललंय? तो नवरा काय बोलतोय? मग? काय अहो तोंड आवरा ना तुम्ही मी जसं. काय तो कांच्या सावला बस हे सुद्धा कळायला पाहिजे एकदा संडासला गेला, मागच्या खिशातून 5 रुपये पडले, हात घालून त्यांना धुवून ते पैसे घेतले. त्याच्यात त्यानं हा खिसा काय करावं? एक दांडाळी आपलं ते खिशातून काढून घेतली हो, पाहुणे काय भेटाय. सांगा
तुम्हाला हे ऐकायला ना उकळा पाकळा काढायला नाही बोलायला गड्या. तुम्ही आले ना बसा गपचीप माशी बोला बसा पण बाबा जेवण करा तुम्ही चुकले तुम्ही हा. तुमच्या चुकले घरी निघून जा. पहिले एक तर त्याला बोलवायचं असतं नाही तर मग आम्हाला बोलवायचं असतं आता हे पण तुम्हाला माहिती, भांडणं चालूच राहतात हो मामा काय कमळे? मामा यांच्यामुळे आपल्या भेट होईल का या तुला वेगळं बोलवलं यांना वेगळं याच्या पुढे काय करायचं दादा या दोन्ही जावाला बोलायच नाही फक्त पुरीने बस, बोलवायचं बस, बस. आता पुढल्या टायमाला ना हे दोघं बोला नाही पण नाही तुम्ही एक काम करा बरं का मामा, हो, हो. मामा. मी काय एवढा हापा पेल नाही तुम्ही त्याला खाऊ घाला मी येतो नाही 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 नको मला नाही नको हो मामा हा खाऊ घाला हो मामा मागच्या हा, टायमाला बाई, तू गप ना. मागच्या टायमाला तुम्ही मला दोंड्याच्या महिन्याला आणलं ना हा आणि ते आले आणि ते दुसऱ्या दिवशी आले ना बाथरूम मध्ये जाऊन पाहिले हिने काय काय खाले म्हणून आता काय सांगायच्या गोष्टी द्या झक मारलं बाथरूम मध्ये दिसणार चिवडायला तिथं काय बोलत बाई हे दाजी बी काय माहिती काय काय आकली बरं का हो आता मी आंबरच खायला होता गोळ्या जायला गोळ्या बाथरूम मध्ये काय राहत काय असं राहतंय? त्याच्या मग? काय त्याच्या म्हणून मग आकलीचं किती तपास आहे पहा ना हाडकं तुम्ही बुडकं खायला का काय पण हा. आंबरच खायला होता ओ दाजी तुम्ही काय माहिती का बोल- नाही मग हाडकं वरून खाले तर हाडकं खालून निघायचं का बाथरूम मध्ये पडतं का हाडकं लय तुम्ही शेवटच्या टेपला गेले डायरेक्ट मग हो मामा ऐका ना अहो, लायकीच खालची हो मामा उंदरांना किती बरोबरी केली हाती सर येणार आहे का त्याला उंदीर तो उंदीर आहे, हाती तो हातीच मुंगी जेव्हा हातीच्या कानात घुसतील तेव्हा हातीला तिचे सारे 4 देव आठवत्या बरं का आणि मुंगीचे लोक पाहिजे राहा का मुंग्या बंद होत्यात अहो शांत व्हा ना थोडं काय शांत व्हायचं गप बरे का मामा मामा ही गाणी येत होती मग आम्हाला काला बोलायचं काय बोलला घाण बोलला घाण बोलला तुझं ऐकू राहिलं किती वेळचं ऐकू राहिलं किती वेळचं ऐकू राहिलं घाण घाण म्हणून राहिलं तू बावरे, काय करू राहिले नाली काय केस आहे बांधून का? करतो काय हा? रुबाब करतो तो दातच पाडील कोणचे? हा. नाग पुढे नाग बी नागपुडी सांग बरं का मामा सांग बरं का जावई. फोड, 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 फोड ना. आंघोळ याचं जावई, नाही आंघोळ. आंघोळ याचं नाही जावई हा. शांत राहणार. शांत राहा ना, हो, ओ, जावई. शांत राहा काय जावं म्हणजे जावई याला- शांत राहा. याला अहो, लय माहिती फुगते वर- हा अहो दाजी ग बसा मग आता सोपा आहे का मोठे साडू हात वर केला का? हा? मोठे साडू हात वर- मोठे साडू हा? तुला कळतं का लहान लो साडू कळतो हा आयचं डेक नाही ते काय माणूस म्हणतो या, ना, इथं अहो, खरबूज काय येते बोलता का? तेव्हा तुम्ही ढेकण्यान दुखत मग? ग बसा आपलं नाद नाही लागायचं यायच्या नगद कुळ मेशी का हा तुमच्यामुळे हा? बाप मारायला मध्ये हा मग त्या उंदीर तोडण्याला काय आलं मला सांगायचं मग ओ माझ्या दादाला नका बोलू, बरं का? जावई, ते काय येलो होतं ना मग आपल्याला काय आलं? आपण करायला बोलवलं आपण तुमच्या दोघांचं झालं मग ना. ते आधी कसं काय? ते आधी कसं कुत्र्यासारखं काय? थोबड आहे कुत्रे का कसं पाहा काय? आपण तुझ्याकडे पाहू नये आधी कसं काय आले ते आपल्या मग? आधी? आधी का- मानाचं मी मोठा मी आधी मी यायला द्यायला रताळाचा मान द्यायला हा. आपण काय? आले का ते बी जवाईन हा? तुम्ही बी अहो, जवाईचे ना. आम्ही भेटायला आलो म्हणून हा? त्यांनी म्हणे तुम्हाला पण बोलून तुम्ही घेऊ. भेटायला आम्ही खायला आलोय खायला चालले खायला तुम्ही कुठे भेटायले मग आणि तुम्ही दिवस काढे नाही आले आले विचारलं त्याला मग आम्हाला विचारलं काय हो, बाला. तुम्ही दिवस काढे एवढे दिवस काढते का? दिवस ते काढे. दिवस काढे द्या जावई भेट बघायला काय बोलवलं मला भेटून जा म्हटलं हा मी आजारी होतो ऍडमिट होतो अहो माझा दवाखान्यात. बाप आजारी तब्येत म्हणे बिब्येत जाऊ नाही दे विचारत काय नाही मग? आमचे भांडायला सुरू झाले का पुरण घातलं त्यांनी मी तुम्हाला काय नाही तो- बोलवलं. दाजी तुम्ही बी समजदार अगं, आहे ना. कमळे, हे ज्याच्या- काय शिकेल ना सवरेल ज्याच्या तोंड का पाहत ते मला बुढे का पाहत पडेल हा. आता काय तेच सांगायचं पाहते तुम्ही तोंड कोणाचे पाहते तुम्ही बुढेच पाहत फिरा त्या लोकांचे हा तेच उगाच पाहते आहे मी. ना मी समजदार माणूस तुम्ही आहे तोंडा का हा पाहा जा. तोंड पाहा जरा खाली का त्याचे पाहते तोंड धड आहे का त्याच्या तोंडपाला कामं होती नाही कारण ते तोंडाची ती कामच होणार नाही तुमचं तोंड पा पहिले इथे भांडायला आले का हो तुम्ही? माझं तोंडपाला बरं बरं आठवडा आठवडा आंघोळ करते म्हणून बरं आहे गावात- दरबारच्यानं आले की भांडायला गावातले लोक माझं तोंडपाली सुरी केलं जाते नाही हा. तुम्ही बी का बसा जाणार? आणि यांचं आहे ना या गाणीचे तोंड पाहिले सुरी केलं तेव्हा जमते त्याला नाही. सांग बरं का तू हा. गाण म्हणून राहिला अजून हा हा नाही, तो कुकर जळू राहिला अरे डुकरासारखं तोंड आहे त्याचं वालं उतरवलंय खाली. हा? हो, खाली मी उतरायला काय लागला. म्हणतो? हो, तुम्हाला डाळ करपूस जाईल का हो, मी काय होतो मामा हो तुम्ही आंबरच म्हणले ना आणि मग ते काय ना डुकर कोण तुम्हाला डुकर कोणतं तुम्ही म्हणता डुकर जळून अहो कुकर काय आहे, कुकर वा कुकर मी ऐकलं डुकर त्याची जळून बुद्धीच खराब होईल त्याला कुकर म्हणलं तरी डुकर ऐकू येतं हा. मंगल अगं बाई तुझ्या नवऱ्याला अरे हा बरोबर कळलं म्हणून म्हटलं हा कायला पाहतो पाठीमाग त्याच्या हा डुकर आहे म्हणून हा पाठीमाग पाहत ते राहतो डाळ लोकांचं. घालेलं ना त्याचं हा. बेसन करा पण पोळ्या हा. करू नका मला बेसन आवडते ओ, बेसनच होणार आज पोळे नाही होणार डाळ बिया पण शिजली तू तरी बेसन आज करा. ना बरं का मामा कोणच तरी दात पडणार आहे आज तुम्ही पहा फक्त कोणतं हो, तुमचं- जावयांची बघा, हा. मा म्हणता एखाद्या कमर मोडू शकतो मी आणि बेसन बेसन सुद्धा निघणार आहे तुम्ही त्याला हा. झोपा डोक्यात टाकी नाही काय देता हा. झोपात एक काम करा, झोपात काय एक काम करा, आमच्या दोघीच्या डोक्यात दगड तुम्ही माझ्या टाकत तेव्हा त्यांच्या टाकतील ना, आम्हाला नाही मारून टाका. तुझ्यामुळं पण हे सगळं ऐकायची वेळ काय आहे. माझ्यामुळं हा आज आहे ना आज काहीतरी मामा वेगळं होऊन जाणार आहे. मी उगेच तिच्या पाहतो माहिती तिच्या जीवाक नाही तुझ्या कपाळाचं कुकू पुसून जाईल माहिती का
आणि बिना मंगळसूत्र चांगली नाही वाटणार ती, म्हणून मी शांत आहे. हाय पाहुणा किती समजदार आहे ते हा कंच पाहुणा पाहुणा. हा समज हा. जायचं का नाही जायला तुझ्या जीव अडकला मा तुझ्यात नाही तर पण तो त्याचं काहीतरी आहे का तो त्याचं काहीतरी आहे मामा यांचं काहीतरी आहे काहीतरी आहे पाहिलं का काहीतरी आहे पाहिलं? जीव ओढून घेतो. काहीतरी आहे हा. मी ना मी दादा त्याचं बरे का तुम्ही बाबा बाबा काय मामा. म्हणते तुम्हाला? बाबा मामा थोडं पाणी आणू का प्यायला? तुमच्यामुळं होऊ राहिलं. या दोन्ही माणसांमुळं. मामा आमची जमीन हो, वाटे मामा. जाऊ नका आमच्या जमिनीचे 2 वाटे करा मग जा पाहिलं का पाहिलं कुठं लक्ष आहे? आधी जमिनीचे वाटे करा घराचे वाटे करा मग जा तसे जाऊ नका काय का तुझा हा. नवरा? नाही अहो, ते तुम्ही शांत राहा. मामा चल दवाखान्यात तुम्हाला यांना चला मी खोकून देणार नाही खोकून वावरा चला, यांना खोकून देणार नाही माझं नाव तर दवाखान्यात घेता येईल. दवाखान्यात मोठा आहे मी हा मोठा आहे माय नाव जमीन हा. नका रे कुठे. यांना मरू द्या, जाऊ द्या. हा. यांनाच हाकलून तू द्या. मोठा आहे पण याचं मन लय बारीक हा एक हा. तुम्ही दोघे जा माझ्या पुरी थांबतील 2 दिवस. हा, राहू द्या राहू द्या आणि ते याचं काय केलं राहू त्याला, जमिनीचं राहू काय द्या. केलं तुम्ही जा जमिनीचं काय करतो द्या त्याला जमीन द्या त्याला तुम्ही मरून जाशाल मी नंतर बरोबर हा. ये लय भामटे हे चोर आहे हा. चोर म्हणजे ये लय साहेब काय काय चोर बोलला चोर बोलला हा. माणूस म्हणतो जाऊ दे काय जाऊ दे तर जाऊ दे हा. ते चोर काय तुझं काय चोरलं रे हा. काय चोरलं तुझं काय चोरलं आवाज तुझं खाली कर आवाज खाली हा? कर आवाज आवाज खाली खाली कर कर चोर कोण? हा, चोर का बरं म्हणला हा? का बरं चोर म्हणलं तुम्हाला काय चोरलं मेवणे भाई सांगेच मला काय चोरलं काय चोरलं काय चोरलं सांग हा? काय चोरलं लग्नाच्या टायमाला बुंदी चोरलं काय सुगंधी चोरली होती कोणाचं लग्न वा इकडं. त्याच्या नालायक तेशी का बाय नालायक माहिती नाही म्हणजे आम्हाला काय बुंदी भेटत नाही का कधी बाय मला त्रास आव कधी त्रास आहे त्याला सांग बर का मेवणे भाई सांग बर का मी दात पाडी बर का दादा, हा बातमी घेऊन जाते हा बाबा. बा गपकन बरील ना हा. बाई हो हो काव मामा काव हो मामा बाबा उठा अहो, तर- हो मामा कुठं हाल काढायचे नाही लाद उठा हो ओ दादा उठा बरं, दादा. उठा पटकन. अरे देवा. एक काम कर दादा, तुम्ही असे खचून नका जाऊ. यांनाच हाकलून द्या. उठा. नाही उठ 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 दादा उठ उठ मामा कमळे जात असं तर जाऊ दे मौतीचा बाजार करून आणतो मी बाई तुम्हाला लाज वाटते का? मौतीचा बाजार करते का मा बापाचा? हा? मग काहीतरी करावं तुम्ही लागलं तोंड आवरा आता. चांगलं चांगलं सांगू राहिले, पण तुम्ही तोंड आवरता का? मा बीपी वाढ राहिलाय. मामा नका नका घाबरू घाबरू नका फुटलंय त्याला अहो. अरे तुम्ही माझ्या घरी येऊन का भांडत अहो मी तर म्हणते तुम्ही एवढं पडून पेक्षा यांचं चांगलं धरायचे एक एक टकुरे टाकायचे दोघांच्या भानगडी तुम्हाला काला बोला ना तुम्ही काय कुदू राहिले मोकळे मामा याला खाऊ घाला तुम्ही मी येतो बरं का तू ये खाऊन ये आरामशीर हा मला नको ते रसन रोज हा यायला डब्यात रस भरून द्यायचं. नाही नाही नका रस काय नाही पोरं ते दे, दे, काय दे. नाही घरी जाऊन काय तो लाडका जावाई ना हा का बघलं देता ना का तुम्ही जेवून जा आणि आम्हाला भेटेल काय झाले तुम्ही जेवून जा. हो दादा तुम्ही शुद्ध रे आधी यांचं हा. घेता यांचं जरा खनकडा काढा बरं तुम्हाला जावं काढते का? तुम्हाला एक सांगतो आणि तुम्हाला सांगतो अजिबात इकडं माझ्या घरी आलं ना तर मामा हो तुम्ही मेले तिकडे मारा मारा हो मामा पुढचा निर्णय घ्या तुम्ही मेले मग ते आम्ही येऊ तुम्ही दोघं या नाही नाही दोघं नाही तुम्हाला आहे ना तुम्हाला त्याच्यात लय राड होईल आमचा मौतीत कसं एक काय काम करा तुम्ही ना काही होती येईल आणि आम्ही येऊ हा बस तुम्हाला दोघे यायचं ना? बाय पुरे हा, येतील मग जाऊ द्या हा तुम्ही दोघं येऊ नका हा बाय. मी नाही येणार माझा काही संबंध नाही तिची ती पाहिजे काय आलं करायचं ना ते. हा. मामा तुम्हाला 8 दिवस बिगर जाळ्याचं ठेवा आम्ही आमचा राड येऊ पाहिलं का? पाहिलं तिची तुम्हाला बोललो ना तिची लायकीच ती आहे बिगर जाळायचं 8 दिवस ठेवल्यावरती राहील का काही खाली हा. वास येईल वास तुम्ही जवळ कोणी उभं राहणार नाही पुढच्या स्टेजला गेले. माझ्या म्हातारीला मारायला हा हा काय दादा, दादी? मी काय म्हणतो भाताचा खर्च मी करणार दाव्याचा लाडू बाई, गुलाब तुम्ही जामुन मारायचं तिने तोंड करायचा करता का? पाहिलं का तोंड आवरा का तुमचं पहिले आणि आधीच ठरवून जाते त्याच्या बरं आ, तोंड आहे का हा. तोंड पाहिलं का थापड असंच फुटून गेलं असतं जावाई खर्च तुम्ही कुणीच करू नका मा काय खर्च कराय पुरतं मग माझ्याकडे जाऊन टाका लागलं सर जाऊया मावशी. भीक लागली का कटर देऊ का तुमच्या हातात भीक लागली बरं का काय घाबरू नका मामा तुम्ही असू नसू मी स्वतः एकटा दावा घाल तुमचं नका टेन्शन घेऊ तुम्ही आणि जर हा तू बिकार सोडलो काय काय दावे घाला तू दाव्यात आला ना ते त्यांनी त्यांच्या बापाचं नाही घातलं. अहो, त्यांच्या बापाचं नाही घातलं. झालाच हा दाव्याचं बर का मी त्यांच्या बापाचं दावा नाही घाले ते तुमचं काय घालते चॅम्पियन करून देणार नाही हा. ना चॅम्पियन करीन पण मी लोकांना चॅम्पियन करून देणार हा. नाही हा आपल्या नादी लागलो दाबतो नवऱ्याला. किती दाबू हा. मी जाते घरी घेऊनच जाते त्या जायचं, मी- जायचं. हो, बसा ना. चला घरी ऐ, यांना दोघांना ते काढून आपण थांबू चला घरी. पाहुणे नको, घे, यांना चला दोघांना ते घरी. काढून हा, द्या. पाय वय जाय पाहुणेच घे. हा, जाय तू जाय
काय पाहते हा. आता? कमळे पुढं वय पाणी नाही सकाळचा येणार. कमळे पुढं वय तू जाऊ नको. का नाही पोऱ्यानं येणार. कमळी नाही जाणार. कमळे पुढं वय कमळे पुढं वय पुढं मला जाऊ दे हा कमळे नाही नाही खाली नाही बाय. वोट कमळे वोट कमळे या वोट बाई. कमळे वोट तुला सांगतो कमळे वोट चाल नको या हलकटाच्या दारात नाही थांबायचं आपल्याला तुम्ही तुमचा तोटा करशाल बरं काय तोटा करचं तिला राहू द्या काय राहून द्या बस ग आणि मी जर का हात ना करू काय एक काम करा जाऊ त्यांना जाऊ घेऊ आता ना आपण पुढचा कार्यक्रम आताच करू घेऊ काय ते जाऊ द्या जाऊ त्यांना चाल का चाल नेऊ दे बायको मला अजून कळालंच नाही हा त्यांना अजून नाही काय कळलं काय कळ जा तुम्ही जा काय कळ एक खून पडते खून याच्यावरून जा, जा. खून पडते हा काय करणार पाहून गेलो ले मा जीव एक हा. येतोय एक जातोय हा तुम्ही जा ना म्हणून मी तुम्हाला गोळ्या जा ना कुठे धरता दोघायला काय बोलावलं हा दोन्ही पोरीला बोलावलं जावायला बोलावलं म्हणलं तुमचं बाई काय दोघांचे माणसं आहे बाई तुम्ही नको नको करून सोड म्हणजे आम्हाला माहेर नकोच हा? दोघांचे सारखं तुझ्यामुळे मी गप आहे तुझ्यामुळं काय माझ्यामुळं? हा मामा तुमच्यामुळे मी शांतता घेतली तेवढ्यात आहे ना रक्ताना नाले असते माझं रक्ताना आंघोळी केल्या असते म्हणजे आता तुम्ही खून पाहता का माझ्या नवऱ्याचा पाण्यानं आंघोळ करत नाही म्हणे रक्तानं आंघोळ घातल्या म्हणलं असत्या गोडीनं आंबरस खाऊ म्हटलं मग आणि दोघांच्या नावातून जमीन येते बरं येऊन फुकट खाऊन जायचं नाही त्याला कोणी आंबे आणायला लावून राहिले का आंबे आहे ते माहिती आणले ना आंबे पाहून मग? आणायला लावले मी हो मी हावसाना मामा तुम्हाला आंबा खायला हा. आणला तिने आता केलं हा. दिला. कावळ्याने खायला आंबा आणला हो त्याला लय सवय होती अहो, काय तुम्हीच बोलत घ्यायचं ना खाऊन येते आता हा? कावळ्याला जो त्या आंब्याला सवय होतो हिने आल्या असते ते पावडरीची हा आणले एक काम कर ऐ, तू थांब मी जातो मला काही असे आलाय काय फक्त मामा बरं जा तुम्ही जा. येईल पुन्हा तुम्हाला भेटायला बरं का हा तुम्हाला नाही थांबा तुम्ही हा ये तुम्ही नंतर तुम्हाला भेटायला हा त्यामुळे आता तू जर गेले तर मग आत्मा जाईल मामा ऐका ना तो गेलाय आता एक काम करा हे आहे ना माझ्या नावावर करून द्या मी दावा मऊत आणि सगळा खर्च मी करीन ना तुम्हाला आहे ना जावई. तुम्हाला एक नाही ये मा कधी असं करणार नाही लाजा वाटत की लाजा ए तुझ्या नवऱ्याला सांग बरं का आता माझं तोंड जाईल कुठं ऐक ग ऐक मला दोनच जावई मामा तुम्ही नाही. तुम्ही वादव पाडशाल बघा नाही जाऊ दे पडू तुम्ही जर गेले ना तर मी जवळजवळ 15 दिवस मौत करून देणार आणि वादच होते तिथे मग तू काय तुम्ही नाही केली तर मला गाव करेल कसं काय गाव करेल गावचा पाटील करेल असं करायचं जरा ठेव बरं बरं हो बरं तुम्ही आता किती दिवस जगणार आहे अजून? किती जागरण नाही, आम्हाला असं नाही तुम्ही आताच नाही द्यायला. बाई लय बिनलाजा जावाई म्हणणार तुम्हाला लय म्हणजे लय बिनलाजा जावाई आहे आज दोघायला का बोलवलं होतं का मा एक जीव येतो एक जीव जातोय म्हटलं आता आहे ना ही जमीन जागा आहे ना आता बघा. म्हटलं दोघांच्या नाव निम करतो नाही जास्त तुम्ही तर वाद करायला लागले. जास्ती मला पाहिजे हा? जास्ती मला पाहिजे का पाहिजे जास्त मी मोठा आहे कशावरून मोठा आहे मी काय केलं तुम्ही मावाला मा- तुमचं काय लय केलं केलं? लय केलं काय केलं लय केलं तेव्हा माग नाही का तुमचं एकदा ट्रॅक्टर कांदे ट्रॅक्टर घरी आणलं होतं बरोबर मी हा, मग बरेल ट्रॅक्टर घरी नव्हतं आणलं परत चालीत आणला ना हा मग काय लोटीत आणला काय नाही चालीत आणलं आणि मग तर बरं मी काय म्हणतो कमळे तू थांब तू सम्या कुठे गेलाय ना मी जात तुझी रेसच करतो तिथं त्याची रस नका करू तुम्ही घरी जा तुमची रेस होईल आता तो मरण नाही तर मी मरण काहीतरी होईन. तुमचाच रेस होईल तो ती. मरण नाही तर मी मरण एका काहीतरी बुकीत होईन. टोला द्यायची तुम्हाला दे कळलं का मग पाहुणे आहे तुमच्या नवरे अवघड आहे हो, जाऊन अवघड आहे. मरू जाऊ द्या बाई दादा मला परवा येता गावलंय यांनी आई देवा. आणि तू काल नवऱ्याची बाजू घेत तर ते मरू द्यायचं ना हे होत हा मी कुठे नवऱ्याची बाजू घेत राहते काय करावं आता इसा वाटायचं कसं करावं हो काय नका करू जर जिवंत आहे त्यावर पाहता येईल तुम्ही आता मी गेलं तर तुमच्या वाद होतील तुम्ही कागदी पत्री आमचे करून वाद द्या होत नाही. तोपर्यंत काही सांगू आम्ही नका सांगतो तुम्हाला ना. ज्याला काय द्यायचं त्याला. तुमच्या दोघीचे नाव करून घ्या हा पण ते तुम्ही त्यांचे नाव नका करू, नाही नाही त्यांच्या नाव काला करायची आता आजचे दिवस थांबा हा आणि उद्या का चला माझ्या संग सिन्नरला चालेल. सिन्नरला जाऊन आणि तुमचं नाव करून घ्या हा, सांगू चालतं. नका त्यांना का आमचं नाव केले म्हणून नाही नाही हा? आता स्वयंपाक करीतो काल सांगायचं हा त्यांना नाही सांगायचं काहीच मग मी तेच म्हणतोय निमत्व नाव त्यांना सांगितलं निमत्व नाव ना तर कर. ते पार हे करून बसते कुणी काय तोडून मग टाकतील परत माहिती ते ना माक येऊन देणार नाही तुम्हाला भेटायला नाही नाही तसं नाही करायचं तुम्ही सांगूच नका केलेली माझ्याच नावाने म्हणा मी जेव्हा मरल तेव्हा दोघींच्या हा, नावावर दोघीच्या असं नावावर करायचं. करेल हा गपचूप सांगा मग चला पोहा आता हो चल ग राहिले स्वयंपाक करून घेऊ काय की आंबे नका पिऊ हा नाही नाही